कारचा धक्का लागल्याचे निमित्त झाले, त्यामुळे तरुणाबरोबर घडले भयंकर। ही सर्व घटना पुण्यातील हडपसर परिसरामध्ये घडली आहे। अभिषेक भोसले वय वर्ष 30 आणि अभिषेकचा भाचा अथर्व कार घेऊन रात्री 10च्या सुमारास बाहेर पडले होते। पुरसुंगी चंदवाडी रस्त्यावरून जात असताना त्याच रस्त्यावरती विलास सकट आणि कैलास सकट यांच्यामध्ये काही वादावरून भांडण चालू होतं। त्यावेळेस विलास सकटला अभिषेकच्या कारचा धक्का लागला, त्यामुळे अभिषेक भोसले आणि विलास सकट या दोघांमध्ये वाद वाढू लागला। अभिषेक भोसले बोलला की तुमच्या भांडणामध्ये माझ्या कारचं नुकसान करू नका। तेव्हा मात्र विलास सकट आणि त्याच्या सर्व साथीदारांनी अभिषेक भोसले आणि त्याच्या भाच्याला शिवीगाळ देणे सुरू केली। त्या दोघांमधील वाद वाढला। अथर्व यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु विलास सकट आणि कैलास सकट या दोघांनी धारदार शस्त्रांनी अभिषेकवरती हल्ला केला। अथर्वने त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्याबरोबरही मारहाण केली। अभिषेकला हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी अभिषेकचा भाचा अथर्व यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली,